नमस्कार शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही मत्स्य व्यवसाय करत असाल किंवा नवीन सुरुवात करण्याचा विचार करत असाल तर महाराष्ट्र शासनाने तुमच्यासाठी एक खूप मोठी आनंदाची बातमी आणली आहे। 9 मार्च 2026 रोजी शासनाने मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना अंतर्गत अनेक नवीन योजनांना प्रशासकीय मंजुरी दिली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या योजना नेमक्या काय आहेत, कोणाला किती अनुदान मिळणार आणि तुम्ही याचा लाभ कसा घेऊ शकता। तर योजनेचा मुख्य उद्देश पाहूया। तर या योजनेचा मुख्य हेतू राज्यातील जलक्षेत्राचा म्हणजे गोडे पाणी, खाडी आणि सागरी क्षेत्राचा वापर करून मत्स्योत्पादन वाढवणे हा आहे। नंतर मुख्य मुद्दे तर मच्छीमारांचे उत्पन्न दुप्पट करणे, मत्स्य उत्पादनाचे निर्यात मूल्य वाढवणे आणि नुकसान कमी करणे, स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे। नंतर राज्यस्तरीय प्रमुख योजना पाहूया। तर शासनाने काही मोठ्या प्रकल्पांना 100% पर्यंत अनुदान दिले आहे। पुणे आणि नागपूर येथे अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र उभारली जाणार आहेत, अनुदान 1,500 लाख रुपये। नंतर इतर राज्यातील प्रगत मत्स्य व्यवसाय पाहण्यासाठी 10 लाभार्थ्यांच्या दौऱ्यासाठी प्रति दौरा 2.50 लाख रुपये खर्च शासन करेल। नंतर नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रात हायटेक मत्स्य बाजार उभारले जातील। यासाठी 75% राज्य शासन आणि 25% स्थानिक संस्था हिस्सा असेल। नंतर समुद्री शैवाल बीज निर्मिती केंद्रासाठी 100% अनुदान दिले जाईल। नंतर जिल्हास्तरीय योजना आणि अनुदान पाहूया। तर वैयक्तिक शेतकरी आणि संस्थांसाठी या सर्वात महत्त्वाच्या योजना आहेत। तलाव पुनरुज्जीवन म्हणजे मामा किंवा जीप तलावांमधील गाळ काढणी आणि दुरुस्तीसाठी प्रति हेक्टर 2 लाख रुपये म्हणजे 100% अनुदान। नंतर माती आणि पाणी परीक्षण संच म्हणजे मत्स्य शेतीसाठी आवश्यक असलेल्या या संचावर राखीव प्रवर्गाला 50% आणि राखीव प्रवर्गाला 75% अनुदान, प्रकल्प किंमत 1.5 लाख मिळेल। नंतर एरेटर, पाण्याची गुणवत्ता टिकवण्यासाठी आवश्यक असलेल्या एरेटरवर 50% ते 75% पर्यंत अनुदान। नंतर ई बाईक आणि सोलर फ्रीज म्हणजे मासे विक्रीसाठी फिरत्या वाहनांवर म्हणजे ई बाईकसह सोलर रेफ्रिजरेटर 1 लाख रुपयांपर्यंत 50% ते 75% अनुदान मिळेल। नंतर बर्फ कारखाना, तर नवीन बर्फ कारखाना उभारण्यासाठी 40 लाख म्हणजे 10 टन ते 150 लाख म्हणजे 50 टनपर्यंत प्रकल्प किंमत असून त्यावर 50% अनुदान देय आहे। नंतर मत्स्यबीज संगोपन म्हणजे नवीन तलाव बांधकाम आणि निविष्ठांसाठी 8 ते 12 लाखांच्या प्रकल्पावर 50% ते 75% अनुदान मिळेल। नंतर अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे आणि अटी पाहूया। तर मित्रांनो, लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल। तर कागदपत्रे: नंबर 1 विहित नमुन्यातील अर्ज, नंबर 2 KYC कागदपत्रे जसे आधार, पॅन, मतदान कार्ड आणि फोटो, नंबर 3 जागेची कागदपत्रे किंवा नोंदणीकृत करारनामा, नंबर 4 बँक पासबुक किंवा विवरणपत्र, नंबर 5 जर तुम्ही प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचा लाभ घेतला असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र नसाल, नंबर 6 वयोमर्यादा 18 ते 60 वर्षे आणि नंबर 7 मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण घेतलेले असणे किंवा घेणे बंधनकारक आहे। तर अर्ज कुठे आणि कसा करायचा? तर इच्छुकांनी आपल्या जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालयाकडे संपर्क साधून अर्ज सादर करायचे आहे। तर मित्रांनो, मत्स्य व्यवसायाला व्यवसायाचे स्वरूप देण्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे। जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता। आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।